मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप छान दाखवण्यात आला आहे. दीपकने नंदिनीला प्रपोज तर केले, परंतु नंदिनीने त्याचं प्रपोजल नाकारले. कारण नंदिनी पार्थचं लग्न ठरलंय, परंतु दीपकने नंदिनीला हे लग्न तो होऊच देणार नाही अशी धमकी दिली. तसंच त्याचप्रमाणे वसुंधराने देखील पार्थ नंदिनीच्या लग्नाची पत्रिका फाडली आहे आणि तिनेही विडाच उचलला आहे की हे लग्न ती होऊच देणार नाहीये. आता या सगळ्यांमध्ये पार्थ नंदिनी नक्की कसे एकत्र येतील, नियती ही नात्यांची जुळणारी परिक्रमा नक्की कशी बदलेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 21 जानेवारीच्या भागात विक्रम रम्यावरती खूप भडकलेला असतो. आता एवढं समजावून देखील रम्याच्या डोक्यात काही शिरतच नसतं. तर विक्रम तिला विचारतो, हे बघ, लग्नाआधी प्रेम करून मग लग्न करायचं असं काही नसतं रम्या. प्रेमाची भावना मीही समजून घेऊ शकतो, परंतु आम्ही तरी कुठे केलं ग प्रेम? आम्ही एकमेकांवरती प्रेम करून मग लग्न केलं होतं का? नाही ना. तुझी आई असू देत, मंजू असू देत, मी असू देत, आमचं लग्नानंतर झालंच ना प्रेम. आणि आम्ही आमचं लग्नाचं नातं चांगलं निभावलं देखील. फुललं ना आमचं नातं, झालो ना आम्ही सुखी, पाहतेस ना तू. त्यानंतर चिडलेला विक्रम हा रम्याजवळ जातो आणि अगदी मायेने प्रेमाने तिला समजावतो की प्रेम असं चिमटीत पकडून ठेवू नकोस. प्रेम ना अथांग सागरासारखं असतं. हजारो लाखो छटा असतात प्रेमाच्या. अगं, एक प्रेमाची लाट गेली तर गेली ना, जाऊ देत, सोडून दे, नव्याने प्रेमात पड पुन्हा. आणि विक्रम फक्त रम्याचीच अक्कल ठिकाण्यावर आणत नाही, तर तो तसंच वसुंधराला देखील फैलावर घेतो. तो तिला समजावतो की रम्यावरती आम्ही अगदी आमच्या मुलीसारखं प्रेम करतो. उत्तम चांगला नवरा बघून आम्ही अगदी थाटामाटात दिमाखात आमच्या या मुलीचं लग्न लावून देऊ. परंतु प्लीज, आता या विषयावरून मला या घरात कोणताही वाद आणि तमाशा नको आहे असं म्हणत विक्रम खूप वैतागलेला असतो. परंतु ही सगळी परिस्थिती जेव्हा जीवाच्या समोर येते तेव्हा विचाराला मोठा धक्का बसलेला असतो की आपल्या घरात एवढं मोठं महाभारत घडलं आणि आपल्याला पत्ताच नाही आहे. तर वैतागलेला विक्रम पुन्हा रम्याजवळ येतो आणि तिला प्रेमाने समजावतो की हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा आणि नव्याने पुन्हा आयुष्याला सुरुवात कर बाळा. आणि तो तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो आणि तसाच निघून जातो. तर पार्थ, जीवा, मानिनी, विक्रम सगळेच जण दुखावले गेलेले असतात. रम्याला कितीही समजावलं तरीही तिच्या डोक्यात काही शिरतच नसतं. तिची अक्कल काही ठिकाण्यावर येत नसते आणि आगीत तेल ओतायला वसुंधरा असतेच. तर सर्वच जण तेथून निघून जातात. दोघेही अगदी हट्टालाच पेटलेले असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोहिते कुटुंब सर्वच नाश्ता करत असतं. नंदिनी नाश्ता करताना खूप काही गडबड करते. शारदा तिला म्हणते की अगं नंदिनी, अगं पोहे घे ना अजून. काव्या तिला चिडवते की आई, आता तिचं पोट भरेलच, कारण पार्थ चिचू येत आहेत ना तिला घ्यायला. आता धनंजय, शारदा तिला विचारतात की पार्थ तुला घ्यायला येतोय? तुम्ही दोघे जाणार आहात का कुठे? नाही म्हणजे तुम्ही पत्रिका फायनल करायला जाणार होतात ना. तर नंदिनी त्यांना समजावते की किती काळजी करताय तुम्ही. पार्थ मला घ्यायला येत आहेत, परंतु आम्ही फक्त पत्रिका फायनल करायलाच जातो आहोत आणि ते माझ्यासोबत असतीलच ना. इतक्यातच पार्थची तिथे एंट्री होते. पार्थ आल्यानंतर सर्वच जण पार्थला पाहून खूप खुश होतात. तर धनंजय पार्थला त्यांच्यासोबत नाश्त्यासाठी जॉईन व्हायला सांगतो. पार्थ त्यांच्यासोबत बसतोही आणि पार्थ तिथे त्यांना म्हणतो, खरं तर मी तुमच्या सर्वांचीच माफी मागण्यासाठी आलो आहे. तेव्हा धक्क्याने सर्वच जण त्याला विचारतात की माफी? कसली माफी? तर पार्थच्या या त्याच्या गोड स्वभावावरूनच त्यांना पार्थ तिथे घरातील सर्वांची माफी मागत म्हणतो की काल मी साखरपुड्यातून असा अचानकपणे निघून गेलं, चुकलं माझं. नाही म्हणजे मी जसं माझ्या आईबाबांना सगळं सांगून गेलो होतो तसंच मी तुम्हाला देखील सगळं सांगून जायला हवं होतं. जसं मी माझ्या आईवडिलांना आन्सरेबल आहे तसंच मी तुम्हाला देखील आन्सरेबल आहे, ही गोष्ट विसरून गेलो होतो. आता तुमचा देखील माझ्या आईवडिलांसारखाच माझ्यावरती तितकाच हक्क आहे. ही गोष्ट मी खरंच त्यावेळी विसरलो, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा नंदिनी म्हणते की पार्थ काहीच हरकत नाही आहे. तर पार्थ म्हणतो की खरं तर तुम्हाला फक्त सॉरी नाही, थँक्यूसुद्धा म्हणायचं होतं. पार्थ नंदिनीला फक्त थँक्यू नाही म्हणत, तिचं कौतुकही करतो. तो म्हणतो की आईने मला सांगितलं, इतर सर्वच जण माझ्या विरोधात बोलत असताना तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवलात, माझ्या बाजूने ठाम उभ्या राहिलात. खरंच प्रत्येक मुलीने असंच वागायला हवं.
तर संसार कधी उद्ध्वस्त नाही होणार. पार्थ तिथे नंदिनीला वचनही देतो की मी तुमच्या विश्वासाला कधीच तडाही नाही जाऊ देणार. घरातील सर्वच जण पार्थवरती खूप खुश होतात. त्याचा तोच गोड स्वभाव सर्वांना भावलेला असतो. नंदिनी पार्थला म्हणते की फक्त मुलींनीच का, मुलांनी देखील तसाच विश्वास दाखवायला हवा आहे, कारण विश्वासासाठी कोणतंही जेंडर नसतं ना. तेव्हा पार्थ नंदिनी अगदी एकटक एकमेकांकडे पाहत असतात. इतक्यातच शारदा पार्थला चहा घ्यायला सांगते. तर पार्थ तिथे म्हणतो, ठीक आहे, आपण चहा घेऊया, त्यानंतर आपण पत्रिका फायनल करण्यासाठी जाऊयात. जीवा ऑलरेडी तिथे पोहोचला आहे. काव्या मनोमन विचार करते की हा कधी पोहोचला तिथे. कसा आहे हा जीवा, गर्लफ्रेंडला साधे अपडेटही देत नाही. आता काव्याला देखील जीवाला भेटायला जायचं असतं. आता तिथे पार्थ नंदिनीला घेऊन निघालेलाच असतो. तर काव्या एक शक्कल लढवते आणि ती नंदिनीसोबत जायला निघते. तर धनंजय विचारतो की आता तू कशाला जातेस. आता आरुषीचा देखील तोच प्रश्न असतो. काव्या त्यांना गोड बोलून गुंडाळते. हे बघा, ते बाबा म्हणतात ना, 3 तिगाडा काम बिगाडा, त्यापेक्षा मी जाते यांच्यासोबत आणि छान चौकोन पूर्ण करते. आरुषी म्हणते की मग मी पण येणारा. त्यावरती काव्या तिची मस्करी करते की मी चौकोन म्हटले, पंचकोन षटकोन असं काही बोललेले नाही आहे. तर आरुषी विचारते की आता पंचकोन षटकोन म्हणजे काय. नंदिनी तिला म्हणते की आम्ही परत येईपर्यंत ना या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा. तेव्हा काव्या तिची पर्स आणण्यासाठी रूममध्ये जाते. काव्या पार्थ नंदिनीसोबत निघून जाते. तेव्हा धनंजय शारदाला पार्थचं कौतुक वाटतं. धनंजय म्हणतो की नंदिनी मला म्हणाली पार्थ येतोय ना, जरा काळजी वाटली होती, परंतु पार्थने आल्या आल्या आपलं मन जिंकलं. शारदाही त्याचं कौतुक करत म्हणते की हो, असा जावई सगळ्या आईवडिलांना मिळो. पार्थ नंदिनी जीवा काव्या चौघेही पत्रिका फायनल करण्यासाठी आलेली असतात. तर काव्या जीवा दोघे एकमेकांना डिवचत असतात. तर जीवा तिथे म्हणतो की इथे ना अरेंज मॅरेजवाल्यासाठी आणि लव्ह मॅरेजवाल्यासाठी ना पत्रिकांचे वेगळे रेट्स असायला हवेत. नंदिनी विचारते की वेगळे रेट्स ते कशासाठी. तर जीवा समजावतो की असं आहे ना, लव्ह मॅरेजवाले ना खूप खुश असतात, कारण त्यांना आनंद या गोष्टीचा असतो की त्यांचं लग्न होतंय आणि ते कपल आहेत हे सर्वांना माहिती झालेलं असतं. त्यामुळे पत्रिका स्किप केली तरी चालते. परंतु अरेंज मॅरेजवाल्याचं तसं नसतं ना. आणि काही लोक तर पळून जाऊन देखील लग्न करतात. मुद्दाम तो काव्याकडे पाहत असं बोलतो. काव्या अगदी डोळे वटारून जीवाला पाहते. जीवा मुद्दामच तिथे त्यांना विचारतो की आहेत का तुमच्याकडे वेगळे रेट. तेव्हा ते सांगतात की नाही, वेगळे रेट तर नाही आहेत. तर ते म्हणतात की चला, नवरा नवरीचं नाव सांगा, म्हणजे कसं पत्रिकाची डिझाईन फायनल करा, आपण सुरुवात करूया ना. तर तिथे पार्थ स्वतःचं नाव सांगतो पार्थ. परंतु जीवा काव्या पाठीमागे चुळबुळ करत असतात, एकमेकांना डिवचत असतात. आणि नेमकं काव्याचा धक्का नंदिनीला लागतो आणि चुकून नंदिनीच्या तोंडून काव्या असं नाव निघतं. आता तो तेच नाव ऐकतो आणि पत्रिकेत पार्थसोबत नेमकं काव्याचं नाव छापलं जातं. आता हा नियतीने दिलेला खूप मोठा संकेत आहे की पुढे जाऊन नक्की काय ट्विस्ट येणार आहे. परंतु हा या चौघांना आत्ता तरी कळलेला नसतो. काव्याला नंदिनी विचारते की काय चुळबुळ चालली आहे तुझी. तर जीवा म्हणतो की आपण या काळात पत्रिका का छापतोय. तर काव्या नंदिनीला समजावते की अगं ताई, आपण डिजिटलद्वारे देखील लग्नाचं आमंत्रण देऊच शकतो ना. तर नंदिनी त्यांना समजावते की नाही, तसं मेसेजद्वारे पाठवलं तर फक्त लग्न ठरतंय असं होतं, परंतु पत्रिका म्हणजे त्या लग्नाचा शिक्कामोर्तब. 2 वेगवेगळी माणसं आयुष्यात एकत्र येणार. नियतीचा हा संकेत एकदा कागदोपत्री झाला की म्हणजे काहीच हरकत नाही. तर तिथे नंदिनीने खूप प्रेमाने त्याचा अर्थ समजावून सांगितलेला असतो जीवा काव्याला, जे की दोघेही अल्लड असतात. तर पार्थ देखील म्हणतो की अगदी बरोबर आहे, मी माझ्या काही मित्रांसोबत पत्रिका देण्यासाठी, आमंत्रण देण्यासाठी गेलो आहे. खरं बघायला गेलं तर ती पत्रिका फक्त एक कागद असतं, परंतु त्याच्यावरती शुभविवाह असं लिहिलं गेलं. त्यानंतर त्याच्यावरती अक्षता, हळदी कुंकू लागलं गेलं की त्याला एक नवा वेगळा अर्थ लागतो. जसं नंदिनीने पत्रिकेचा अर्थ जीवा काव्याला समजावलेला असतो, तसंच पार्थ देखील समजावतो. पत्रिकेत असणारी नवरा नवरीची नाव, गणपती बाप्पाचा फोटो, कुलदेवतेचं नाव, त्यानंतर खाली पिढ्यानपिढ्या त्याचा अर्थ लागत जातो. तर जीवाचा फाजीलपणा काही बंद होतच नाही, तो तिथेही करतो.
आणि तो मुद्दामच म्हणतो की ते खालती लिहिलेलं असतं ना, आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हा. त्यावरती ते चौघेही अगदी खळखळून हसतात. तर पार्थ म्हणतो की जीवा, अरे ते तर असायलाच हवं ना. तर तिथे पत्रिकेचं डिझाईन अगदी फायनल झालेलं असतं. ज्यावेळी ते पत्रिका त्यांना दाखवतात तर ते वाचतात की चिरंजीव पार्थ यांचा शुभविवाह जी चौका काव्या यांच्याशी योजलेला आहे. चौघांच्याही काळजाचा ठोका चुकतो. चौघेही अगदी बिथरल्यासारखे एकमेकांकडे पाहायला लागतात, अगदी धक्क्याने. तर तिथे आता नंदिनी म्हणते की नाही नाही, इथे खूप मोठी चूक झाली आहे. पार्थ म्हणतो की नवरी मुलीचं नाव काव्या नाही आहे. तर ते सांगतात की नाही म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात ना काव्या, मी तुम्हाला विचारलं होतं. तेव्हा नंदिनी त्यांचा गैरसमज दूर करते की तुम्ही ज्यावेळेस मला माझं नाव विचारलं होतं ना, त्यावेळेस मी माझ्या बहिणीला आवाज दिला होता, तर तुम्ही ऐकला असावा. तर ते म्हणतात की बरं ठीक आहे. ते सगळ्यांची या चौघांची माफी मागतात आणि पुन्हा नव्याने नंदिनीचं नाव त्यात टाकून पत्रिका छापायला सुरुवात करतात. परंतु खरं तर हा नियतीने दिलेला खूप मोठा संकेत असतो. पुढे जाऊन यांच्या जोड्याची परिक्रमा जी बदलणार असते. तर जे पत्रिका छापणारे असतात ते पार्थला म्हणतात की ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नावं अगदी करेक्ट करतो आणि 2 तासानंतर तुमच्या सगळ्या पत्रिका छापून फायनल करून ठेवतो. तेव्हा ते दोघेही उठतात आणि चायला निघतात. तर नंदिनी पार्थला म्हणते की पार्थ वेट्स काव्या, किती मोठा गोंधळ झाला होता ना. तर नंदिनीच्या पाठोपाठच काव्याही निघालेली असते. जीवा तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. तो म्हणतो की माझं हार्ट ब्रेक झालं. तेव्हा काव्या त्याला समजावते की जीवा, सगळं चुकून झालं होतं ना. तर जीवा तिला म्हणतो की तुझ्या नावाच्या पुढे किंवा नावाच्या पाठीमागे दुसऱ्या कोणाचंही नाव लागलेलं मी सहन नाही करू शकणार. मी मरेन त्या दिवशी. तेव्हा काव्या अगदी कौतुकाने जीवाकडे पाहते. इतक्यात नंदिनी पार्थचं लक्ष पाठीमागे जातं आणि ते दोघेही या दोघांना बोलावतात. इकडे दीपकचं काहीतरी भलतंच चालू असतं. नंदिनीला नक्की प्रपोज करायचं ते तो आरशामध्ये पाहून प्रॅक्टिस करत असतो. स्वतःशीच बडबडतो की याआधी कित्येक वेळा असं गुलाब घेऊन मी नंदिनीच्या समोर गेलो आहे तिला प्रपोज करण्यासाठी, परंतु का कोण जाणे, तिच्या समोर गेलं की माझी विकेटच पडते. दीपक नंदिनीच्या प्रेमात अगदी वेडावलेला असतो. तो म्हणतो की परंतु आज मी शांत नाही बसणार. आज मी माझ्या नंदिनीला माझ्या प्रेमाची कबुली नक्की देणार. इतक्यातच नंदिनीची आनंद निवासात एंट्री झालेली असते. नंदिनीला पाहताच दीपक अगदी हरवून जातो. नंदिनी येते आणि दीपकला म्हणते, काय हल्ली दररोजच छान असा तयार होऊन येतोस, काय विशेष काय आहे? अरे हे बघ, मी तुला औषधांची लिस्ट मेल केली होती ना, मला सांग की तू औषधं आणलेत की नाहीत. इतक्यात दीपक गुलाबाचं फूल नंदिनीच्या पुढे करतो. तेव्हा नंदिनी म्हणते की अरे हो, मी विसरलेच. दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तू मला गुलाबाचं फूल देतोस, परंतु यावर्षी खूप लेट झाला आहे या. असं नंदिनीने म्हणताच दीपक उत्तर देतो की हो, उशीर तर झालाच आहे, परंतु आता ती खरी वेळ आली आहे. नंदिनी दीपकच्या हातून ते फूल घेणार तर दीपक चक्क गुडघ्यावरती बसून नंदिनीला डायरेक्ट प्रपोजच करतो. तो म्हणतो की आय लव्ह यू नंदिनी, बोल ना, तुझंही माझ्यावरती प्रेम आहे ना. आता नंदिनीला खूप मोठा शॉक बसतो. नंदिनी त्याला जाब विचारते की हा कसला मूर्खपणा आहे. नंदिनी म्हणते की हे बघ दीपक, मला असली चेष्टा केलेली अजिबात आवडत नाही. दीपक असा ताडकन उठतो आणि नंदिनीकडे धावत जाऊन म्हणतो की ही चेष्टा नाही आहे, माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावरती. आता नंदिनीला आणखीनच मोठा धक्का बसतो. इकडे जीवा काव्या दोघेही मंदिराच्या बाहेर भेटलेले असतात. तर जीवा खाता खाताच बोलत असतो. काव्या त्याच्यावरती चिडते आणि म्हणते की एकतर तू खा पहिले आणि मग बोल माझ्याशी. हे बघा, ही असली भाषा मला कळत नाही हा जीवा. तेव्हा जीवा कसाबसा तरी घास गिळतो आणि तो तिला विचारतो की ही पत्रिका मला द्यायला आणली आहेस का. तेव्हा काव्या मुद्दामच म्हणते की का, तुला का द्यायची, तुझा काय संबंध. जीवा तिला विचारतो की माझा काय संबंध. अरे माझाच तर जास्त संबंध आहे. माझ्या सख्ख्या भावाशी तुझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न होणार आहे. नंदिनीचं नाव माझ्या पार्थदादाशी आयुष्यभरासाठी जोडलं जाणार आहे आणि मी त्यांच्या लग्नात त्यांच्या बाजूला उभं राहून असं अक्षता टाकणार आहे. आता इतर सर्वजण जरी वेगवेगळी स्वप्न पाहत असली तर नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. काव्या जीवाला विचारते की परंतु नंदिनीताईच्या होणाऱ्या नवऱ्याच्या सख्ख्या भावाला पत्रिका मी का द्यायची. त्यावरती जीवा म्हणतो की का म्हणजे मान आहे तुमचा,
या रीते मी चांगुलपणाने बोलतोय आणि तू माझाच अपमान करतेस. तेव्हा काव्या ही जीवाला सांगते की होणार, माझ्याकडून आयुष्यभर तुझा असाच अपमान होणार आणि तुला असंच सहन करावं लागेल. काव्या नंदिनी पारच्या लग्नाची पत्रिका जीवाला दाखवते आणि ती त्याला विचारते की आता मला खरं खरं सांग की ही पत्रिका कशी आहे. तर जीवा पत्रिका पाहून काव्याला म्हणतो की ओके ओके आहे, साधी आहे. तेव्हा काव्या जीवाला एक फटका मारते. तर काव्याला जीवा म्हणतो की हे काय, तूच तर मला म्हणाली ना खरं खरं सांग. या पत्रिकेची डिझाईन बघ ना, किती साधी आणि सिंपल आहे. या पत्रिकेची डिझाईन किती छान असायला हवी होती. आता या एका कारणावरून दोघांमध्ये लुटूपुटूचे वाद चालू होतात. तर काव्या त्याला विचारते की डिझाईन, तुला काय कळते रे डिझाईनमधलं. जीवा म्हणते की मला काय कळतं. काव्या त्याला म्हणते की हो, हे बघ जीवा, तू पूर्वी कसा होतास, परंतु आता तुझं ते डिझाईन, तुझं आउटफिट, ते सगळं आहे ना, ते मी तुझ्या आयुष्यात येऊन तुला पूर्णपणे बदलवलं आहे. आणि काय तर म्हणे डिझाईन पत्रिका हवी. तर काव्या त्याला विचारते की सांग तू कोण आहेस, तुला एवढं सगळं कसं काय कळतं, सांग ना तू कोण आहेस. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघा, मला विचारते की कोण आहे. तेव्हा सर्वच जण थांबून त्यांच्याकडे पाहत असतात. काव्या जीवाला एक फटका देते पुन्हा. जेव्हा म्हणतो की काय नाही काय नाही, तुमचं तुम्ही जावा. तर जीवा काव्याला उत्तर देतो की मी अपकमिंग आर्किटेक्चर आहे. ज्या हाताने मी तुला गजरा देतो ना, गजरा, त्या हाताने मी लोकांचे घरं डेकोरेट करतो. आता स्वतःच्याच तोंडून स्वतःच कौतुक कसं करायचं ना. आणि तरीही मी तुला सांगतो की मी लोकांची स्वप्न डेकोरेट करतो. कलेक्टर एन बाई. तर काव्याला मुद्दाम मुद्दाम जीवाला टोमणे मारते. ती म्हणते की एक साधा धड कचरा तुला देता आला नाही, काय तर म्हणे मी लोकांची स्वप्न डेकोरेट करतो. तुला काही कळत नाही रे डिझाईनमधलं, ही पत्रिका बेस्टच आहे. तर जीवा चुकून बोलून जातो की बघ, मी माझ्या लग्नाची पत्रिका याच्यापेक्षा बेस्ट छापेन. तर काव्याच्या काळजाचा ठोका चुकतो. ती जीवाचा हात पकडून त्याला जाब विचारते की माझ्या लग्नाची पत्रिका. तेव्हा जीवा म्हणतो की सॉरी सॉरी, आपल्या लग्नाची पत्रिका. तेव्हा कुठे काव्याची खळी खुलते. काव्या जीवाला म्हणते की हे बघ, आपल्या लग्नाच्या पत्रिकेचं डिझाईन देखील मीच फायनल करणार, कारण माझ्या अप्रुव्हलशिवाय तू काहीही करायचं नाही आहेस. तेव्हा जीवा आश्चर्याने विचारतो की काय, म्हणजे आपल्या लग्नात माझ्याकडची ही पत्रिका तूच फायनल करणार. तेव्हा काव्या म्हणते की हो, डिझाईन मीच सिलेक्ट करणार, कारण मी तुझी बॉस आहे. तेव्हा काव्या जवळ जीवा जातो आणि म्हणतो की हो, तू माझी बॉस आणि मी तुझा गुलाम. तेव्हा काव्या जीवाला गालगुच्छ घेत म्हणते की चल, जास्त लाडात येऊ नकोस, ते खायचे संपव आधी. बघ ना जीवा, ही पत्रिका किती छान आहे ना. नंदिनी वेड्स पार्थ, तसंच काव्या वेड्स जीवा. तेव्हा दोघेही अगदी आपल्या होणाऱ्या लग्नाची स्वप्न रंगवत असतात आणि त्याच्यामध्ये अगदी हरवून जातात. दोघेही खूप खुश असतात. तर इकडे दीपकने अचानकपणे प्रपोज करून नंदिनीला अगदी हादरवूनच सोडलेलं असतं. तर दीपक तिला म्हणतो की गेले 3 वर्ष मी तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतो आहे आणि मागील 2 वर्ष मी तुला प्रपोज करण्याची प्रॅक्टिस देखील करत होतो. आत्ता तर माझी आई माझ्या लग्नाच्या पाठीमागेच लागली आहे, परंतु मी तिला सांगून आलो आहे मी लग्न करेन तर फक्त माझ्या नंदिनीशी. आता तो अगदी घोड्यावरतीच चढलेला असतो, लग्नासाठी उतावळीत झालेला असतो. परंतु नंदिनी त्याला समजावते. ती म्हणते की हे बघ, मी तुझ्या फिलिंग्सचा रिस्पेक्ट करते, परंतु आपल्यात असं काहीच नाही होऊ शकत. तर दीपकला जबरदस्त धक्का बसतो. आता नंदिनी तेथून जायला निघते, परंतु दीपक तिची वाट अडवतो आणि तो म्हणतो की नंदिनी, अगं त्या उषा ज्या आहेत ना, त्या गमती गमतीत मला म्हणाल्याही होत्या की आपल्या दोघांची जोडी सुपर दिसते, अगदी मेड फॉर इच अदर. आता नंदिनीला ते सगळं सहन होत नसतं. नंदिनी निमूटपणे तेथून निघून चाललेली असते, परंतु दीपक तिची वाट सोडायलाच तयार नसतो. तो अगदी नंदिनीची अडवणूक तर करतोच, परंतु तसे जबरदस्ती देखील करत असतो. नंदिनी तिथे आता त्याच्यासमोर हातच जोडते, तरी देखील दीपक काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर नंदिनी त्याला समजावते की दीपक, माझं लग्न ठरलं आहे. तरीही मूर्खपणा करत दीपक तिला म्हणतो की अगं लग्न झालं तर नाही आहे ना. अगं नंदिनी, तुझ्यासारख्या मुलींनी हे असलं अरेंज मॅरेज नाही तर माझ्यासारख्या मुलासोबत लव्ह मॅरेज करायला हवं. आपलं लग्न होईल, आपल्याला गोंडस मुलं होतील, असं फालतूची तो बडबडच करत सुटलेला असतो. नंदिनीच्या डोक्यातच तिरीक जाते. नंदिनी त्याच्यावरती हातही उगारते.
तेव्हा दीपक घाबरतो आणि मागे सरकतो. नंदिनी दीपकला समजावते की हे बघ, मी तुला माझा चांगला एक मित्र मानते आणि कायम आपण ही मैत्री टिकवून ठेवूयात, परंतु मी तुझ्यासोबत कधी लग्न नाही करू शकत, असं नंदिनीने सरळ त्याला सांगूनही टाकलेलं असतं. आता दीपक खूप चिडतो. दीपक नंदिनीचं काही ऐकून घ्यायलाच तयार नसतो आणि तो नंदिनीवरती जबरदस्ती करायला लागतो. तर नंदिनीला तो रागाच्या भरात विचारतो की काय कमी आहे माझ्यात, सांग ना, सांग ना काय कमी आहे माझ्यात, मी तुझ्यावरती एवढा प्रेम करतो, तू आणि तू लग्न कोणाशी करते, त्या पार्थशी. अगं काय सोनं लागलं आहे त्याला, तुमच्या एक दोनदा रस्त्यात भेटीगाठी काय झाल्या तर डायरेक्ट त्याच्याशी लग्नच करायला निघाली. बरं मला सांग, तू त्याच्याशी लग्न करशीलही, परंतु काय गॅरंटी आहे की तुझं त्याच्याशी लग्नही टिकेलच म्हणून. आता नंदिनीचा राग अनावर होतो आणि नंदिनी रागाच्या भरात दीपकचं थोबाडच फोडते. तर नंदिनीने त्याला त्याची लायकी दाखवून दिलेली असते. नंदिनी त्याला जाबही विचारते की पार्थबद्दल असं बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. दीपक अगदी बिथरलेला असतो. तर नंदिनीने दीपकला वॉचमॅनला बोलून बाहेर हाकलण्याचं सांगितलेलं असतं. तर दीपक इतका चिडलेला असतो, तो नंदिनीला धमकी देतो की आता मीही बघतो की तुझं लग्न त्या पार्थ देशमुखशी कसं होतं ते. तेव्हा नंदिनीला मोठा धक्का बसलेला असतो. तर नंदिनीकडची पत्रिका आल्यानंतर पार्थ अगदी मोठ्या मनाने सगळ्यात पहिला मान वसुंधराला द्यायला जातो, परंतु वसुंधरा पार्थचा अपमान करते आणि चक्क सर्वांच्या समोर पार्थच्या नंदिनीच्या लग्नाची पत्रिका फाडून हे लग्न मी कधीच होऊ देणार नाही असं म्हणत पार्थच्या तोंडावरती फेकून ती तेथून निघून जाते. घरातील सर्वच जण आता हादरलेले असतात. आता नियतीच्या मनात तर वेगळंच आहे. नात्याची ही परिक्रमा बदलली जाणार आहे. जोड्या वेगळ्या होणार आहेत, परंतु त्या कशा ते पाहणं तितकंच मनोरंजन.